केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार. काही जुने चेहरे मंत्री यांना राजीनामा द्यावा लागेल आणि काही नवीन चेहरे मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होतील. अशा प्रकारची बातमी मागच्या आठवड्यामध्ये सतत 4-5 दिवस सर्व वृत्तपत्रात छापून येत होती आणि सर्व माध्यमातून सकाळ संध्याकाळ ही बातमी ऐकायला मिळत होती. मात्र अचानक ती बातमी थांबली आणि तो विस्तार थांबला. तो विस्तार कशामुळे थांबला किंवा कोणी थांबवला? तर असं वाटायला लागलं त्या बातम्या सगळ्या ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर की जे आपले देशाचे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पुनर्रचना थांबवलेली आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण ज्या बातम्या आहेत आता 4-5 दिवसाच्या ताज्या बातम्या त्या काय आहेत की शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार. दुसऱ्याच दिवशी बातमी आली शरद पवार गट NDAसोबत जाणार. नंतर बातमी आली की आमच्याकडे आता जागा नाही आणि आम्ही आता कुठल्याही दुसऱ्या पक्षाला NDAमध्ये समाविष्ट करून घेणार नाहीत अशी बातमी आली. नंतर जी बातमी आली ती आणखीन फार महत्त्वाची आहे. ती अशी आहे की पार्थ पवार आणि सुनित्रा पवार यांना वगळून दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार आहे. आणि मग हे खरं आहे का? तर कदाचित ते खरं असू शकेल. पडद्यामागे वेगळ्या वेगळ्या काहीतरी खूप घटना घडत आहेत राजकारणामध्ये असं दिसून येतं आहे. कारण सुनित्रा पवार गटातले जी मंडळी आहेत ज्येष्ठ सगळे नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते सगळे सुनित्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गेलेले. त्यांचा मोठा भ्रमनिरास झालेला आहे आणि त्याच्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुप्रिया सुळे ह्यासुद्धा सुनित्रा पवार यांच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांच्या नेतृत्वात काम केलं तर कधीही चांगलं अशा प्रकारची भावना सुनित्रा पवार गटामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे हे असू शकतं की त्या दोघांना वगळून आणि एकत्रीकरण होऊ शकतं, विलिनीकरण होऊ शकतं. त्यांची पदं तशीच राहतील आणि हे जर विलिनीकरण झालं तर मग एकसंघ जो आहे राष्ट्रवादी तो NDAसोबत जाऊ शकतो. वेगळा पक्ष काही घ्यायची गरज नाही आहे असंही होऊ शकतं. आणि म्हणून शरद पवारांनी या कुठल्याही बातम्यांचं खंडन केलेलं नाही किंवा कुठलीही बातमी खोडून टाकलेली नाही आहे. आणि त्यांचं जे नेहमीप्रमाणे ह्या सगळ्या बातम्यांवर मौन आहे ते खूप सूचक असं मौन आहे. आणि म्हणून त्यांच्या धोरणामुळेच आणि त्यांच्या त्या बातम्यांमुळेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पुनर्रचना ही थांबलेली आहे. केवळ त्यांच्यामुळेच थांबलेली आहे असं म्हणायला जागा आहे. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं तिथे मांडलेलं आहे. डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.